भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी येथे एका शेतकऱ्यावर 7 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर सध्या जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून संबंधित आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमी शेतकऱ्याने केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव वाडी येथील शेतकरी रामचंद मगन काकरवाल हे आज पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात दूध काढण्यासाठी जात होते। यावेळी आधीपासून दबा धरून बसलेल्या 7 जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। आरोपींनी लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे। या हल्ल्यात रामचंद काकरवाल गंभीर जखमी झाले। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते। दरम्यान या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप जखमी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। या घटनेमुळे तळेगाववाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये। काय झालं तुमच्यासोबत? मी दूध काढायला चाललो होतो सकाळी 6 वाजेला, तर मागून आले ते 5 जण। राहुल छगन काकरवाल, पर सोनू या परवीन छगन काकरवाल, हां, विठ्ठल रामलाल सिंगल नाणेवाडी आणि किसन रामलाल सिंगल नाणेवाडी, हिम्मत रामलाल सिंगल नाणेवाडी। हे 5 जण दिसले आणि 2 कोण होते ओळखीचे, तिने माझ्या ओळखीचे नव्हते ते। असे 7 जण होते, बिनओळखी होते ते। कुऱ्हाड आणि चाकू होता हातात, रॉड होती एक लोखंडी। असं केलं त्यानं। मग नंतर मी आधीच भावाला फोन लावला तर ते फोन चालले, मग ते आले तिकडून देवचंद मगन काकरवाल आणि राजू मगन काकरवाल, मग ते त्याला पाहून पळाले ते। मला बराच मार दिसतो, किती लोकांनी मारले, कशाने मारले? एक कुऱ्हाड होती, एक रॉड होता आणि एक चाकू। आणि ते 2 जण ते कोण होते ते ओळखीचे नव्हते, ते पळाले ते। आणि 5 जण होते ते मामभाषे। काय मागणी तुमची आता? त्यानं ते कुऱ्हाड एकानं पहिले तर फटका दिला रॉडचा डोक्यात, त्याच्यानंतर मग दुसऱ्यानं कुऱ्हाड मारली पायात आणि एकानं चाकू मारला। अशी पुरेच भीड येते त्या चौकात। हा, पिक्चर सारखं हे। काय मागणी तुमची आता पोलिसांकडे? काय मागणी? पोलिसाकडे काही मागणी नाही, यायला जेलमध्ये अटक करा। माझा जीव घेणं प्राण जात होता माझा, पण मी वाचलो कसं तरी। तुमचं नाव सांगा. रामचंद मगन काकरवाल, तळेगाववाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना।